अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त. गिरनारमध्ये जाऊन आलेल्या किंवा जाहू पाहणाऱ्या दत्तभक्तांसाठी हा व्हिडिओ खूपच खास आहे. ही माहिती खूपच दुर्लभ आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जराही स्किप न करता संपूर्ण पहा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच दत्तभक्तीपर व्हिडिओंसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या दत्त परिवाराचे सदस्य व्हा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल. गिरनार हे भगवान दत्तात्रेयांचे आणि 84 सिद्धांचे शाश्वत निवासस्थान असल्यामुळे तिथला प्रत्येक दगड, प्रत्येक झाड आणि वातावरणातील प्रत्येक कण एका विशिष्ट आध्यात्मिक ऊर्जेने भारित झालेला असतो. एखादा सर्वसामान्य माणूस ज्याने कधीही मोठी तपश्चर्या केलेली नसते, जो रोजच्या संसारातील चिंता, दुःख, संशय आणि अपुऱ्या इच्छांचे ओझे घेऊन तिथे जातो, त्यालासुद्धा या पर्वतावर पाऊल ठेवताच काही अशा अकल्पनीय आणि सूक्ष्म गोष्टी जाणवू लागतात, ज्या त्याच्या भौतिक बुद्धीच्या सर्व तर्कांना छेद देतात. हीच त्याच्या आयुष्यातील गुप्त सिद्धांच्या अस्तित्वाची पहिली आणि सर्वात प्रामाणिक जाणीव असते. या प्रवासाची सुरुवात जेव्हा रात्रीच्या किंवा पहाटेच्या शांततेत पहिल्या पायरीपासून होते, तेव्हा सुरुवातीला माणसाचे मन भौतिक विचारांमध्येच अडकलेले असते. किती पायऱ्या चढायच्या आहेत, अंगात किती ताकद आहे, सोबतचे लोक कुठे आहेत, याच गोष्टींचा विचार डोक्यात चालू असतो. परंतु जसजसा तो 500, 1000 किंवा 2000 पायऱ्या पार करून अंबामाता शिखराच्या दिशेने किंवा गोरक्षनाथ शिखराच्या दिशेने पुढे सरकतो आणि आजूबाजूला गिरनारचे अथांग, काळोखे आणि घनदाट जंगल सुरू होते, तसतसे वातावरणातील बदल त्याच्या मनावर ताबा मिळवू लागतात. या प्रवासात सिद्धांच्या अस्तित्वाची सर्वात पहिली शारीरिक जाणीव होते, ती म्हणजे अचानक हवेत पसरणारा एक अलौकिक आणि दिव्य सुगंध. हा सुगंध बाजारात मिळणाऱ्या कोणत्याही अत्तर, परफ्यूम किंवा अगरबत्तीसारखा नसतो. तो एकाच वेळी शुद्ध गावरान तूप, कापूर, ओले चंदन आणि जंगलातील अत्यंत दुर्मिळ, कधीही न पाहिलेल्या फुलांचा संमिश्र गंध असतो. हा सुगंध अचानक येतो, अवघ्या काही सेकंदासाठी संपूर्ण वातावरणाला व्यापून टाकतो आणि तेवढ्याच वेगाने निघून जातो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी हा सुगंध येतो, तिथे आजूबाजूला कोणतीही झाडे नसतात, केवळ कोरडे खडक असतात. अध्यात्मात मानले जाते की जेव्हा एखादा सिद्धपुरुष आपल्या सूक्ष्म किंवा प्रकाश शरीराने त्या मार्गावरून प्रवास करतो, तेव्हा त्यांच्या दिव्य शरीराची कंपने हवेतील अणूंशी घर्षण करून हा अलौकिक सुगंध निर्माण करतात. सामान्य भक्ताला जेव्हा हा गंध येतो, तेव्हा त्याच्या अंगावर नकळत शहारा येतो आणि त्याच्या मनातील भीती एका क्षणात नाहीशी होते. या सुगंधाच्या अनुभवानंतर भक्ताला जाणवणारी दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या मनाची विचारशून्यता. सर्वसामान्य माणसाचे मन हे सतत भूतकाळातील दुःख किंवा भविष्यातील चिंतांचे विचार करत असते. मनात सतत एक अंतर्गत संवाद किंवा गोंधळ चालू असतो. परंतु गिरनारच्या शिखरावर चढत असताना, विशेषतः गोरक्षनाथ आणि दत्त शिखराच्या परिसरात पोचताना, माणसाचे मन अचानक पूर्णपणे शांत होते. तिथल्या प्रचंड उंचावरील वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याच्या आवाजाव्यतिरिक्त मनात दुसरा कोणताही विचार उरत नाही. घरी काय चालू आहे, व्यवसायाचे काय होणार, कोणाशी काय वाद झाले होते, या सर्व गोष्टी जणू काही स्मृतीतून पुसल्या गेल्यासारख्या वाटतात. मनाची ही जी अकल्पनीय शांतता असते, तो तिथल्या 84 सिद्धांच्या आणि नवनाथांच्या हजारो वर्षांच्या सामूहिक तपश्चर्येचा ऊर्जा क्षेत्र किंवा ऑरा असतो. सिद्धांचे ध्यान इतके शक्तिशाली असते की त्यांच्या त्या ऊर्जा वर्तुळात येणारा कोणताही जीव, मग तो प्राणी असो वा माणूस, त्याचे मानसिक तरंग आपोआप शांत होतात. हा अनुभव भक्ताला अंतर्मनातून ओरडून सांगतो की इथे कोणतीतरी अत्यंत मोठी आणि दैवी शक्ती अस्तित्वात आहे, जी त्याच्या मनावर नियंत्रण मिळवत आहे. या मानसिक शांततेसोबतच सर्वसामान्य भक्तांना येणारा तिसरा आणि सर्वात रोमांचक अनुभव म्हणजे अनोळखी व्यक्तीच्या रूपातील अदृश्य मदत. गिरनारची चढण अत्यंत कठीण आहे आणि 10,000 पायऱ्या चढताना चांगल्या चांगल्या तरुणांचा श्वास फुलतो, पाय जड होतात आणि अनेकदा आता मला पुढे जाणे जमणार नाही, मी इथूनच मागे फिरतो, असा पराभूत विचार मनात येतो. नेमक्या अशा क्षणी जेव्हा भक्त अत्यंत हताश होऊन एखाद्या पायरीवर बसलेला असतो, तेव्हा त्याच्याजवळ अचानक एखादी अत्यंत साधी व्यक्ती येते. ती व्यक्ती एखादा मळकट कपडे घातलेला साधू असू शकते,
एखादा अत्यंत लहान मुलगा असू शकतो किंवा एखादा वृद्ध माणूस असू शकतो. ती व्यक्ती भक्ताच्या पाठीवर हात ठेवते, त्याला पिण्यासाठी पाणी देते किंवा अत्यंत साध्या भाषेत म्हणते, "अरे उठ, थोडंच अंतर राहिलं आहे. दत्त महाराज वाट पाहत आहेत. चल पुढे." त्या व्यक्तीच्या या शब्दांमध्ये आणि स्पर्शात अशी काही अद्भुत चुंबकीय ताकद असते की थकलेला भक्त पुन्हा उभा राहतो आणि त्याच्या अंगात अचानक शेकडो घोड्यांचे बळ आल्यासारखे तो चालू लागतो. पण सर्वात मोठे रहस्य पुढे असते. जेव्हा तो भक्त थोडे अंतर पुढे जाऊन शुद्धीवर येतो आणि त्या व्यक्तीला धन्यवाद देण्यासाठी मागे वळून पाहतो, तेव्हा ती व्यक्ती तिथे कुठेच नसते. आजूबाजूला हजारो पायऱ्या मोकळ्या असतात, कुठेही लपायला जागा नसते. तरीही ती व्यक्ती केवळ काही सेकंदात अचानक अदृश्य झालेली असते. गिरनारच्या इतिहासात अशा हजारो घटना घडल्या आहेत आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून स्वतः दत्तप्रभू किंवा त्यांच्या सिद्ध शिष्यांनी भक्ताची परीक्षा घेण्यासाठी आणि त्याला बळ देण्यासाठी घेतलेली गुप्तरूपे असतात. हे त्रिकालबाधित सत्य आहे. या भौतिक आणि मानवी अनुभवांच्या पलीकडे जाऊन रात्रीच्या वेळी गिरनारवर मुक्काम करणाऱ्या किंवा पहाटेच्या वेळी साधना करणाऱ्या भक्तांना ध्वनी आणि प्रकाशाचे काही दिव्य अनुभव येतात. जेव्हा संपूर्ण पर्वत शांत असतो, यात्रेकरूंची गर्दी थांबलेली असते, तेव्हा अचानक कुठल्या तरी खोल दरीतून किंवा उंच कड्यावरून अत्यंत मधुर अशा वेदमंत्रांचे पठण, शंखाचा नाद किंवा मंदिरातील घंटेचा आवाज ऐकू येतो. तो आवाज इतका स्पष्ट असतो की जणू काही बाजूलाच मोठी आरती चालू आहे. परंतु प्रत्यक्षात तिथे आजूबाजूला कोणतेही मंदिर किंवा मानवी वस्ती नसते. तसेच दारांच्या अंधारात अचानक प्रकाशाचे छोटे छोटे गोल अत्यंत वेगाने एका शिखरावरून दुसऱ्या शिखरावर जाताना दिसतात. आजचे आधुनिक विज्ञान याला रात्रीचे कल्पित भास किंवा नैसर्गिक वायूचे ज्वलन म्हणू शकते, परंतु गिरनारचे हे वास्तव विज्ञानाच्या उपकरणांमध्ये कधीही कैद होऊ शकत नाही. हे दिव्य ध्वनी आणि प्रकाश म्हणजेच सिद्धयोगी आपल्या सूक्ष्म शरीराने करत असलेल्या रात्रीच्या उपासना असतात, ज्याची जाणीव केवळ त्याच भक्ताला होते ज्याचे मन शुद्ध आणि श्रद्धेने भरलेले असते. शेवटी गिरनारच्या गुप्त सिद्धांच्या अस्तित्वाची सर्वात मोठी आणि अंतिम जाणीव भक्ताला तेव्हा होते जेव्हा तो सर्व प्रवास पूर्ण करून दत्तात्रेयांच्या मुख्य पादुकांवर आपले डोके ठेवतो. त्या क्षणी त्याच्या डोळ्यातून वाहणारे आनंदाश्रू आणि त्याच्या छातीत धडकणारा श्वासाचा वेग त्याला या जगातील सर्व सुखदुःखांच्या पलीकडे घेऊन जातो. त्याला समजते की आपण ज्या भौतिक जगाला सर्वस्व मानत होतो ते किती लहान आणि मर्यादित आहे आणि या गिरनारच्या गुहांमध्ये वावरणारे सिद्धांचे अदृश्य जग किती अथांग, करुणामयी आणि सत्य आहे. या ऊर्जेची अनुभूती घेऊन जेव्हा तो भक्त पुन्हा आपल्या घरी परततो, तेव्हा त्याचे आयुष्य पूर्वीसारखे राहत नाही. त्याच्या वागण्यात, बोलण्यात एक वेगळीच प्रगल्भता आणि शांतता येते. जरी त्याला त्या सिद्धांचे रूप डोळ्यांनी स्पष्ट दिसले नसले, तरी त्यांच्या अस्तित्वाचा जो अमिट ठसा त्याच्या आत्म्यावर उमटलेला असतो, तोच त्याच्या संपूर्ण जीवनाचा कायापलट करण्यासाठी पुरेसा असतो. आणि हेच गिरनारच्या गुप्त सिद्धांचे सर्वात मोठे वास्तव आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल. आणि तुम्हालाही हा अनुभव आला आहे का, कमेंट करून जरूर सांगा. आणि अशाच दत्तभक्तीपर व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या दत्त परिवाराचे सदस्य व्हा. श्री गुरुदेव दत्त.